सर्वांना नमस्कार. दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ मध्ये BA भाग 2 इतिहास सत्र 3 साठी प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या मेकिंग ऑफ मॉडर्न महाराष्ट्र 1848 ते 1960 या विषयाच्या संपर्क सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हा जो पेपर आहे हा पेपर आणि दुसरा एक पेपर आहे तो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1857 to 1920 या दोन पेपरच्या संदर्भातलं संपर्क सत्र आता आपण घेतोय. सर्वप्रथम या पेपरमध्ये आपल्याला याचा सिलेबस आपण बघू, त्याचा उद्दिष्ट बघू, त्याचा सिलेबस बघू. तुमच्या काही शंका असतील तर त्या शंका घेऊया. अशा पद्धतीने आपण हे अभ्यास व संपर्क सत्र जे आहे ते कंडक्ट करणार आहोत. तर हा जो पेपर आहे हा तुमचा कंपल्सरीचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये तुम्हाला याचं टायटल आहे मेकिंग ऑफ मॉडर्न महाराष्ट्र 1848 ते 1960. याचा अर्थ आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण असं आपल्याला याच्यामध्ये अभ्यासायचं आहे. या पेपरचं उद्दिष्ट जे आहे ती सिलेबस मध्ये आहेत ते आपण एकदा वाचून घेऊ. The history of modern Maharashtra from 1848 to 1960 is a crucial era defined by social reform, political movements, and eventual formation of state. म्हणजे महाराष्ट्रातला आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास जो आहे साधारण 1848 ते 1960 हा एक खूप महत्वाचा काळ आहे. ज्या काळामध्ये अनेक प्रकारच्या सामाजिक सुधारणा, राजकीय चळवळी झाल्या, सामाजिक सुधारणा झाल्या, राजकीय चळवळी झाल्या आणि महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसतं. असं हे आधुनिक महाराष्ट्राचा हा इतिहास आपल्याला अभ्यासायचा आहे. This period witnessed the rise of the reformers such as Mahatma Jyotirao Phule, Rajashri Shahu Maharaj, Dr. Babasaheb Ambedkar, who advocated for social justice and equality, challenging the entrenched caste system and pursuing for education and social reforms. म्हणजे हा पिरियड, हा जो काळ आहे या काळामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे सामाजिक न्याय आणि समतेचा आग्रह धरणारे आणि जी काही जाती व्यवस्था रूढ होती समाजामध्ये त्याला आव्हान देणारे आणि सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांसाठी प्रयत्न करणारे असे जे सगळे समाज सुधारक होते ते या काळामध्ये होऊन गेलेले आपल्याला दिसतात. म्हणजे कुठला तर 1848 ते 1960 चा काळ. Additionally, the southern Maratha region, including Kolhapur, Sangli, and Faltan, became focal point of social and political change. तर त्याच काळामध्ये आपण असं बघतोय की दक्षिण महाराष्ट्र मराठा राज्य किंवा प्रदेश जो आहे, दक्षिण महाराष्ट्र प्रदेश म्हणजे सातारा, सांगली, कोल्हापूर हा जो भाग आहे याला साधारण दक्षिण महाराष्ट्र असं म्हणतात. म्हणजे सांगली, सातारा, फलटण या ज्या संस्थानिक होती तर त्यांच्यामध्ये सामाजिक आणि राजकीय बदल मोठ्या प्रमाणात याच काळात घडून आलेले होते. The Sanyukta Maharashtra movement, a powerful movement for statehood, culminated in the formation of Maharashtra. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ एक अत्यंत शक्तिशाली राजकीय चळवळ जी होती त्याच्या चळवळीच्या प्रयत्नातून, त्यांच्या आंदोलनातून महाराष्ट्र राज्य हे अस्तित्वात आलं. हे ते देखील याच काळात घडलं. The era also saw visionary leadership from figures like Yashwantrao Chavan, who made significant contribution to the state's emergence and its initial development. हा काळ
आपल्याला असं पण पाहता येतं याच्यामध्ये की या काळामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्यासारखं अत्यंत दूरदृष्टी असलेलं नेतृत्व निर्माण झालं की ज्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या उदयामध्ये, स्थापनेमध्ये आणि त्याच्यानंतर त्याच्या झालेल्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसते. हा साधारण कोर्समध्ये हा आपण या पद्धतीचा इतिहास जो आहे तो अभ्यासणार आहोत. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे कोर्स आउटकम्स. कोर्स आउटकम्स म्हणजे या अभ्यासक्रमातून आपल्याला नेमकं कोणत्या गोष्टी समजतील किंवा कुठली कौशल्य विद्यार्थ्यांना येतील त्याच्याबद्दलची याच्यामध्ये माहिती असते. पहिला आहे अंडरस्टँड द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोशल रिफॉर्मर्स इन शेपिंग मॉडर्न महाराष्ट्र. म्हणजे समाजसुधारक जे आहेत त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचे योगदान जे आहे महाराष्ट्राच्या आधुनिक महाराष्ट्राला आकार देण्यामध्ये समाजसुधारकांचं जे योगदान आहे त्याचा आपल्याला अभ्यास करता येईल. अनलाइज द पीपल स्ट्रगल इन सदर्न मराठा कंट्री अँड देअर सिग्निफिकन्स. म्हणजे दक्षिण महाराष्ट्र किंवा दक्षिण मराठा संस्थान प्रदेश जो आहे तर त्या प्रदेशामधल्या लोकांचा संघर्ष, ब्रिटिशांच्या विरोधात त्यांनी दिलेला संघर्ष आणि त्याचं महत्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तिसरं आहे एक्झामिन द संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट अँड इट्स रोल इन द फॉर्मेशन ऑफ स्टेट ऑफ महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र चळवळ जी आहे त्याचं महत्व, त्याची त्याचे योगदान, महाराष्ट्र राज्य निर्माण होण्यामध्ये त्याचं योगदान याचा आपल्याला आढावा याच्यातून घ्यायचा. Evaluate the leadership of Yashwantराव चव्हाण in the developing agriculture, education and industry in महाराष्ट्र. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये कृषी, शिक्षण आणि उद्योग याच्यामध्ये नेमकी काय विकास झाला तर त्याचा देखील आपल्याला आढावा याच्यातून घ्यायचा आहे. असा हा कोर्स आउटकम आहे. आता याच्यातून आपण नेमकं कुठल्या पद्धतीचे आपले घटक आहेत त्याचा एकदम थोडक्यात आढावा घेऊया. पहिला जो घटक आहे तो आहे सोशल रिफॉर्म मुवमेंट्स, म्हणजे समाज सुधारणा चळवळी. महाराष्ट्रातल्या म्हणजे 1848 हा काळ जो आहे इथं आपल्याकडे पहिलं जे आधुनिक शिक्षण ब्रिटिशांच्याकडनं मिळालेलं होतं तर त्या आधुनिक शिक्षित लोकांचा, मध्यम वर्गाचा या काळामध्ये उदय झालेला होता आणि त्यातूनच राजकीय सामाजिक भूमिका घेणारे नेतृत्व जे आहे ते उदयाला आलेलं होतं. तर सोशल रिफॉर्मर्स जे आहेत ते या पद्धतीने आधुनिक विचारांनी प्रेरित झालेले व्यक्ती होते. त्यामध्ये आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि साधारणपणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात त्यांचं महत्वाचं काम केलेलं आपल्याला दिसतं. त्यांनी जाती व्यवस्थेच्या आणि वर्ण व्यवस्थेच्या विरोधात देखील लेखन केलेलं होतं आणि त्यांचं काम जे आहे ते महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणाच्या बाबतीत अत्यंत महत्वाचं मानलं जातं. शाहू फुले आंबेडकर असं जे आपल्याकडे आजही महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणतात तर ते या अर्थानं म्हटलं जातं. महात्मा फुलेंच्या नंतर जे मोठे समाजसुधारक झाले ते राजश्री छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज हे कोल्हापूरचे संस्थानातले राजे होते आणि कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या आहेत, सुधारणा ज्या आहेत त्या केलेल्या होत्या. वसतिगृह त्यांनी उभारलेली होती आणि काही कायदे जे आहेत ते समाजातल्या अस्पृश्य असतील, स्त्रिया असतील यांच्या रक्षणासाठी, यांच्या उन्नतीसाठी अनेक कायदे शाहू महाराजांनी बनवलेले होते. त्याचा देखील आढावा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. तिसरं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब आंबेडकरांनी
महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम अस्पृश्यतेच्या विरोधातला लढा इकडे उभारला आणि मग त्याच्यामध्ये महाडचा सत्याग्रह असेल, त्याच्यानंतर अनेक काही सत्याग्रह असतील किंवा त्यांचं जे बहिष्कृत भारत किंवा जनता या वृत्तपत्रातून त्यांनी केलेलं लेखन असेल, याशिवाय गोलमेज परिषद मध्ये वगैरे महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या एकूण दलितांच्या बाजूने आपलं म्हणणं सरकारकडून मांडणं असेल, तर ह्या महत्वाच्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या या काळात केलेल्या आपल्याला दिसतात. तर त्यांच्या देखील कार्याचा आढावा आपल्याला यातून घ्यायचा आहे. दुसरं घटक जो आहे तो पीपल्स स्ट्रगल विथ स्पेशल सर रेफरन्स सर टू. सर हा, बोला. सर सर पार्ट वनचं तुम्ही सांगतात ना हे? हो. पार्ट वनचे कोणता कोणता सब्जेक्ट? सॉरी, मी आत्ता आत्ता जॉईन झाली म्हणून विचारते. नाही, हिस्ट्री बद्दल बोलतोय आपण. ओ हिस्ट्री पार्ट MA पार्ट 1 ना तुम्ही सांगतात हो ना? हो हो हो. एम ए हां, नाही, बी ए पार्ट 1. हां, हां. बी ए पार्ट 2 संदर्भात ही चर्चा चालू आहे. आपलं एमएचं आज MA सकाळी नाही, झालं लेक्चर. MA सकाळी झालं. हो, सकाळी झालं. मी मेसेज टाकला होता ना ग्रुपला. सकाळी झालं. MA उद्यापासून आता सांगितलं होतं ना म्हणून. नाही, ते जरा कन्फ्युजन झालं होतं. पण एमएचं अ, सकाळी झालं. तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल त्याचं. उद्यापासून हां, बीएचं सकाळी असेल, एमएचं दुपारी असेल. ठीक आहे? ओके, ओके. तर मी रेकॉर्डिंग मिळेल ना सर? हा, मी रेकॉर्डिंग मिळेल. ओके सर. रेकॉर्डिंग पाठवा जरा म्हणून. बरं. मी थोडं ठीक. म्हणजे मी ऑनलाईन नव्हती म्हणून मला कळलं नाही. नाही, ठीक आहे. काय हरकत नाही. ओके सर. तर ओके. मी लिहिते हां. हा. थँक यू सर. तर हो. तर दुसरा जो घटक आहे तो आहे पीपल स्ट्रगल विथ स्पेशल रेफरन्स टू सदर्न मराठा कंट्री. तर याच्यामध्ये आपण असं बघतो की दक्षिण महाराष्ट्राची जी संस्थान होती त्याला दक्षिण मराठा संस्थान असं म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये फलटण होतं, सांगलीचं होतं, कोल्हापूरचं होतं आणि इथलं इचलकरंजीचं होतं. जी काही छोटी मोठी संस्थानं या भागातली असतील तर ती संस्थानं या दक्षिण मराठा कंट्री म्हणून ओळखली जायची. तर त्यातलं कोल्हापूर संस्थान जे होतं तिथं प्रजा परिषदेचा लढा उभा राहिलेला होता. त्याशिवाय सांगलीचं संस्थान होतं तिथं प्रजा परिषदेचा लढा असेल, फलटणमध्ये असेल. तर इथल्या ज्या काही महत्वाच्या घटना घडलेल्या होत्या. आता कोल्हापूरच्या लढ्यामध्ये इथले जे भास्करराव नाही, भाई माधवराव बागल जे आहेत त्यांचा महत्वाचा सहभाग होता. या सगळ्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये प्रजा परिषदेच्या प्रजा परिषदेची चळवळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्याच्या अनेक मिटिंगा वगैरे व्हायच्या आणि या परिषदा होऊन त्याच्यामध्ये लोक एकत्र यायचे आणि मग ब्रिटिशांच्याकडून किंवा आपल्या संस्थानामध्ये सुधारणा व्हाव्यात यासाठीच्या मागण्या ज्या आहेत ते यांच्याकडून केल्या जायच्या. त्याचा जो सगळा घटनाक्रम आहे तर तो आपल्याला याच्यातून अभ्यासायचा आहे. त्यानंतर तिसरा घटक जो आहे तो आहे संयुक्त महाराष्ट्र मुवमेंट. म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्याच्यामध्ये आता पूर्वी तुम्हाला माहित असेल तर हे महाराष्ट्र जे राज्य आहे हे आज आपण जसं बघतो त्या पद्धतीचं महाराष्ट्र राज्य पूर्वी अस्तित्वात नव्हतं. भारतामधल्या या पश्चिमेकडे भारताच्या पश्चिमेच्या बाजूला मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक लोक आहेत होती आणि मात्र त्यांचं स्वतंत्र असं राज्य नव्हतं. जे राज्य होतं ते मुंबई प्रेसिडेन्सी, बॉम्बे प्रेसिडेन्सी किंवा मुंबई राज्य असं म्हणून ओळखलं जाणारं राज्य भारत स्वतंत्र झाल्यानंतर अस्तित्वात होतं. आता हे जे राज्य होतं मुंबई प्रेसिडेन्सी म्हणून मुंबईचं राज्य म्हणून ते राज्य जे आहे ते द्वैभाषिक राज्य होतं. त्याच्यामध्ये गुजराती भाषा बोलणारे लोक होते, त्याच्यामध्ये मराठी भाषा बोलणारे लोक होते, काही ठिकाणी कन्नड बोलणारे देखील लोक होते. महाराष्ट्राची स्थापना होताना काय झालं होतं की इकडे निजामाचा जो प्रदेश होता त्याच्यामध्ये देखील काही मराठी भाषिक लोक होते.
तर तो प्रदेश देखील भारतात सामील झाला होता. त्याच्यानंतर उत्तर उत्तर महाराष्ट्राचा आपल्या ज्याला उत्तर महाराष्ट्र म्हणतो आपण, तो भाग जो आहे तो सेंट्रल प्रोव्हिन्सेस, मध्य प्रांत म्हणून जो प्रदेश होता, त्याच्यामध्ये त्याच्यातल्या मराठी भाषिकांचा भाग होता. काही मराठी भाषिक जे आहे ते या पद्धतीनं म्हणजे अं, बॉम्बे मुंबई प्रांत, त्याच्यानंतर हैदराबादचा प्रदेश, मध्य प्रांत, अशा याच्यामध्ये मराठी भाषिक लोकांचं जे प्रदेश आहे तो विभागलेला होता. मग अशा वेळी महाराष्ट्रातले जे मराठी भाषिक लोक जे आहेत त्यांचं एकत्र स्वतंत्र राज्य व्हावं, त्यांचं भाषा आधारित राज्य व्हावं, म्हणून संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जी आहे ती सुरू झाली. आणि महाराष्ट्र हे एक प्रकारचं पुरोगामी विचारांचं चळवळीचं राज्य असल्यामुळं इथं अनेक ज्या वेगवेगळ्या विचारातले राजकीय पक्ष किंवा राजकीय विचारधारा होत्या, त्यांनी एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा केला. कारण केंद्र शासन जे होतं त्यावेळेचं ते भाषा आधारित राज्य राज्य निर्मितीला त्यांच्यामध्ये काहींचा विरोध होता. तसंच मुंबई हा जो मुंबई जे शहर आहे ते नेमकं कुणाकडं द्यायचं याच्यावरून देखील प्रचंड वाद होता. कारण मुंबई प्रांत हा द्वैभाषिक असल्यामुळे गुजराती आणि मराठी अशा दोन्ही भाषेतले लोक तिथं मोठ्या प्रमाणात होते. आणि त्यामुळं त्या प्रदेशात होते, त्यामुळे दोघांचं गुजरात मधले लोक देखील त्याच्यावर हक्क सांगत होते. त्यामुळं त्याच्या मुंबईला घेऊन मोठ्या संघर्षाची स्थिती होती. या पृष्ठभूमीवर महाराष्ट्रातले बिगर काँग्रेसी म्हणजे काँग्रेस शासन होतं, पक्ष होता, त्याच्यापेक्षा वेगळे असलेले जे पक्ष होते ते सगळे एकत्र आले आणि त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभारला. संयुक्त महाराष्ट्र कमिटी जी आहे त्यांनी या पद्धतीनं आंदोलन करणं, मोर्चे काढणं, लोकांना एकत्र करणं, अशा पद्धतीनं काम करून आपलं संघटन जे आहे ते मजबूत केलं. आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच घटना घडत गेल्या की हा सीमा प्रदेश जो आहे, कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रदेश असेल, निजामचा प्रदेश असेल किंवा सेंट्रल प्रोव्हिन्सेस मधला प्रदेश आहे, यासाठी अनेक घडामोडी घटनाक्रम घडला. आणि हा जो प्रदेश आहे शेवटी या सगळ्या प्रदेशांचं मिळून महाराष्ट्र राज्य स्थापण्याचा निर्णय केंद्र सरकारला घ्यावा लागला. तर याचा देखील आढावा जो आहे तो आपल्याला आपल्या या पेपरच्या माध्यमातून घ्यायचा आहे. शेवटचा जो घटक आहे यातला तो आहे रोल ऑफ यशवंतराव चव्हाण. म्हणजे यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते, तर त्यांची याच्यामधली भूमिका, महाराष्ट्राच्या विकासातली काय भूमिका होती याचा आपल्याला एक आढावा घ्यायचा. याच्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी यशवंतराव चव्हाण यांनी केलेलं कार्य असेल, शैक्षणिक कार्य असेल आणि औद्योगिक कार्य असेल, तर याबद्दल त्यांनी काय काय काम केलं तर हे आपल्याला यातून जाणून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ शेतीचं आधुनिकीकरण व्हावं. म्हणजे यशवंतराव चव्हाण हे मुख्यतः सहकार चळवळीचा त्यांचा चांगला काम होतं त्यांचं सहकार चळवळीमध्ये. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळी वाढण्यामध्ये त्यांच्या ज्या काही धोरणं होती तर त्या धोरणांचा देखील आपल्याला उपयोग झालेला दिसतो. याशिवाय शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात त्यावेळी काही मोजकी विद्यापीठं होती, नागपूरचं, मुंबईचं, पुण्याचं असे विद्यापीठ होते. तर आता आपले जे शिवाजी विद्यापीठ आहे तर त्याच्या स्थापना जी आहे ती यशवंतराव चव्हाणांच्या काळामध्ये झाली. त्यासोबतच ग्रामीण भागामध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षण देण्यासाठी अनेक शाळा उघडणं वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. आणि एक महत्वाचं म्हणजे राज्याचं शैक्षणिक धोरण ठरवणं. तर या गोष्टींसाठी यशवंतराव चव्हाणांचं मोठं योगदान जे आहे ते आपल्याला दिसून येतं.
असा हा आपला सगळा पेपर आहे. तुम्हाला काही शंका आहे त्याच्यामध्ये? तुम्ही वाचलं असेल पुस्तक. हम्म? काही शंका आहेत? बर. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. प्रश्न, शंका. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर पुढे जाऊया. हा चालतंय सर. पुढचा घटक घेऊ. पुढचा पेपर घेऊया. पुढचा पेपर आहे आपला तो हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1857 ते 1920. हा आपला पेपर आहे. हा पेपर जो आहे तो आपल्याला भारताचं आधुनिक भारताचा इतिहास याच्यातून अभ्यासाचा आहे. 1857 पासून 1920 पर्यंत, म्हणजे साधारणपणे 1857चा उठाव झाला की त्यावेळेपासून महात्मा गांधींचं आगमन झालं, त्या काळापर्यंतचा इतिहास याच्यातून आपल्याला अभ्यासायचा आहे. आता याचं जे सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबस मध्ये आपण बघू. द इंडियन फ्रीडम मुवमेंट वॉज द हिस्टॉरिकल सिग्निफिकंट इव्हेंट. भारताची स्वातंत्र्य चळवळ ही अत्यंत ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची घटना आहे. इट्स मेन गोल वॉज टू एंड द ब्रिटिश रूल इन इंडिया. भारतातलं ब्रिटिशांची सत्ता नष्ट करणं, घालवून देणं हे त्याचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. This freedom struggle mainly on in the period from 1857 to 1947. हे साधारणपणे 1857 ते 1947 या काळात हा सगळा संघर्ष जो आहे, स्वातंत्र्य लढा हा लढला गेला. This course is designed to make students aware of the events of India's independence. विद्यार्थ्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातल्या महत्वाच्या घटना ज्या आहेत त्याची माहिती व्हावी विद्यार्थ्यांना, म्हणून हा पेपर तयार केलेला आहे. The struggle and contribution of freedom fighters was important for the creation of modern India. म्हणजे जे फ्रीडम फायटर्स होते, स्वातंत्र्य चळवळीत कार्यकर्ते होते, स्वातंत्र्य सैनिक होते, तर त्यांचं भारताचं जे आधुनिक भारताचा निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये त्यांची काय भूमिका होती, त्यांचा संघर्ष काय होता हे आपल्याला बघायचं. The India we live in today is only the result of sacrifice and work done by freedom fighters. The work done and values upheld by them are important for building India. आज जे काही भारत आपल्याला दिसतो तो या स्वातंत्र्य सैनिकांच्या कामामुळं आणि त्यांच्या त्यागामुळं आहे. त्यांनी जे काम केलं, त्यांनी जी मूल्य जपली, तर ती भारताचं जी काही उभारणी झाली त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरली. In short, this course will help students to understand the legacy of India's freedom struggle. म्हणजे हा जो कोर्स आहे तो विद्यार्थ्यांना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं वारसा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा वारसा जो आहे तो स्पष्ट होण्यासाठी, तो समजून घेण्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरतो. Also get information about the major events in India's freedom struggle and the contribution of revolutionaries. यामध्ये भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातले महत्वाच्या घटना ज्या आहेत आणि स्वातंत्र्य लढ्यामधले जे क्रांतिकारी होते त्यांचे योगदान जे आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आता कोर्स आउटकम म्हणजे या कोर्स मधून आपण काय काय नेमके स्किल्स येतील किंवा काय गोष्टी समजून घेऊ. अंडरस्टँड युअर सेल्फ विथ द इम्पॉर्टंट इव्हेंट्स लिडिंग अप टू द एस्टॅब्लिशमेंट ऑफ ईस्ट इंडिया कंपनी रूल.
म्हणजे भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं जी काही स्थापना झाली, सत्तेची स्थापना जी झाली, ते त्याच्या मागे कुठल्या कुठल्या घटना घडल्या त्याच्या संबंधित ते आपण याच्यातून जाणून घेऊ. Understand the and about learn about the company's colonial policy to strengthen its rule in India. ईस्ट इंडिया कंपनी जी कंपनी होती, त्या कंपनीनं कुठले धोरण राबवली, ज्याला आपण वसाहती धोरण असं देखील म्हणतो, त्यांचं भारतातली दीर्घकाळ चालावी यासाठी त्यांनी कुठली धोरणं राबवली याचा देखील आढावा आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. Understand the structural changes and occurred in Indian society due to colonial rule. म्हणजे वसाहती सत्तेमुळे कुठले संरचनात्मक बदल घडून आले भारतामध्ये, तर ते आपल्याला याच्यातून समजून घ्यायचं. Get information about the various revolts against the rule of East India Company and its consequences. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात भारतामध्ये जे काही बंड झाले आणि ते कुठली बंड होती आणि त्याचा काय परिणाम झाला याची देखील माहिती घ्यायची आहे. आणि अंडरस्टँड द वेरियस सोशल मुवमेंट दॅट इमर्ज इन इंडिया अँड सायलेंट फीचर ऑफ सोशल रिलीजियस रिफॉर्म मुवमेंट. भारतामध्ये जे काही सामाजिक चळवळी ज्या आहेत त्या कोणत्या सामाजिक चळवळी निर्माण झाल्या आणि त्याचं हे आणि सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ जी झाली त्याचं नेमकी काय वैशिष्ट्य होती हे देखील आपण या पेपरमध्ये शिकून घेणार आहोत. ठीक आहे, असा हा पेपरचं स्वरूप आहे. त्याच्यामध्ये घटक तुम्हाला सांगतो. पहिला घटक आहे द अपरायझिंग ऑफ 1857. म्हणजे 1857चा उठाव जो होता त्याच्या संदर्भातला हा घटक आहे. त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा त्या उठावाची कारणं जी आहेत ती पाहायची आहेत. म्हणजे भारतातले ब्रिटिश सत्तेचं स्वरूप असेल, ते किती अन्यायकारक होतं, लोकांच्या धार्मिक बाबतीमध्ये हस्तक्षेप ते करत होते, आणि मग नंतर ते जे काही काडतुसचं प्रकरण झालं, त्याच्यामध्ये मंगल पांडेनं ब्रिटिशांची अधिकाऱ्यांना गोळ्या घातल्या, तर हे जे सगळ्या घटनाक्रम आणि कारणं आहेत ती आपल्याला याच्यातनं बघायचं आहे. 1857चा उठाव हा संपूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी झालेला होता, पण हा बंड करणाऱ्या ब्रिटिशांकडे सैनिक असलेल्या आणि बंड करणाऱ्या लोकांच्या याच्यातून झालेला होता, बंडाळ्याच्या स्वरूपात झालेला होता. आणि त्याच्यामध्ये आपण असं बघतो की ब्रिटिशांनी हा जो संघर्ष आहे तो अत्यंत बेकदरकारपणे मोडून काढला. अत्यंत जुलमी पद्धतीनं लोकांच्या हत्या करून हे संघर्ष, हा जो काही बंड आहे, उठाव जो आहे तो मोडून काढलेला होता. आणि त्याच्यानंतर मग या सगळ्या भारतातला जो काही असंतोष निर्माण झाला होता भारतीयांच्या मनात, त्याला कमी करण्यासाठी भारतातले संस्थानिक जे लढ्यामध्ये उतरले होते, म्हणजे झाशीच्या राणी वगैरे सारखे, तर त्या संस्थानकांना पण जे काही दुसरे उर्वरित संस्थान होते त्यांची निष्ठा ब्रिटिशांच्या सोबत राहावी, तिथल्या जनतेची निष्ठा ब्रिटिशांसोबत राहावी म्हणून इंग्लंडची राणी एलिझाबेथ हे व्हिक्टोरिया हिच्या काळामध्ये हिनं 1858 मध्ये भारताचा राज्यकारभार जो आहे तो ईस्ट इंडिया कंपनीकडून काढून ब्रिटिश राजसत्तेकडे दिला. आणि 1858ला क्वीन्स प्रोक्लेमेशन म्हणजे राणीचा जाहीरनामा काढून त्यांनी भारतीयांना आश्वस्त केले की ब्रिटिश सरकार हे यापुढे कोणतेही संस्थाने खालसा करणार नाही, लोकांना त्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप करणार नाही, आणि अशा काही ज्या अटी होत्या, ज्या काही आश्वासनं जी होती ती त्यांनी भारतीयांना या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेली होती. आता त्याच्यानंतर जो दुसरा घटक आहे तो आहे सोशल अँड रिलीजियस मुवमेंट असा आहे तो. सोशल अँड रिलीजियस मुवमेंट म्हणजे सामाजिक आणि धार्मिक चळवळी. आता याच्यामध्ये काय, तर भारतामध्ये जे काही सामाजिक चळवळी झाल्या त्याच्यातलं अग्रगण्य नाव आहे ते राजा राममोहन रॉय आणि त्यांचा ब्राह्मण समाज. म्हणजे सतीप्रथा असेल, बालविवाह असेल, याच्यावर बंदी
घालावी, कायद्याने बंदी घालावी याच्यासाठीच आंदोलन हे राजा राममोहन रॉय यांनी केलं होतं. आणि ब्रिटिशांकडे निवेदन देऊन, ब्रिटिशांकडे तक्रारी करून त्यांनी या पद्धतीचा कायदा पास करण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले आणि शेवटी हा सतीबंदीचा कायदा हा 20व्या शतकाच्या आरंभी जो आहे, 19व्या शतकाच्या आरंभी जो आहे तो पास झालेला आपल्याला दिसतो. त्यानंतर राजा राममोहन रॉय यांचं हे एकेश्वरवादी होते आणि त्यामुळे त्यांनी ब्राह्मो समाज नावाची एक संस्था जी आहे ती स्थापन केलेली होती. त्याशिवाय स्वामी दयानंद सरस्वती नावाचे एक समाजसुधारक होते ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. भारतातले प्राचीन संस्कृती ही अत्यंत उज्ज्वल स्वरूपाची संस्कृती होती आणि त्याच्यामध्ये याच्या खूप काय म्हणतात त्याला क्रूर प्रथा किंवा मागासलेल्या बुरसटलेल्या प्रथा आहेत. जे सती प्रथा असेल, बालविवाह असेल, अस्पृश्यता असेल किंवा विधवा विवाहावर बंदी असेल, अशा अनेक ज्या आता सध्या कुप्रथा दिसतात, तर त्या ज्या आहेत त्या पूर्वीच्या काळी नव्हत्या वेद काळामध्ये. त्यामुळे खऱ्या हिंदू धर्माची हे करायचं असेल तर वेद काळातल्या ज्या वैदिक साहित्य आहे त्याच्यामधले जे नियम आहेत त्यांचं आचरण करायला पाहिजे. म्हणून आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन ची स्थापना केली. त्यांनी शिकागोमध्ये केलेलं भाषण खूपच प्रसिद्ध आहे. तर हे रामकृष्ण मिशन जे आहे त्यांनी नंतरच्या काळात देखील मोठ्या प्रमाणात समाज सुधारण्याचं काम केलेलं आपल्याला दिसतं. यानंतर तिसरा जो घटक आहे तो आहे राईज ऑफ नॅशनलिझम. त्याच्यामध्ये राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रवादाचं निर्माण होण्याची कारण काय होती भारतामध्ये. म्हणजे भारतामध्ये आधुनिक शिक्षित झालेल्या लोकांचा उदय झाला होता. ते मध्यम वर्ग सारखे तो तयार होत होता. या मध्यम वर्गाला आपलं एक राष्ट्र आहे याच्या जाणीवा होत होत्या. त्यांचं जे आधुनिक शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं तर आपल्या देशाचं आणि जगातल्या इतर देशांचं ते तुलना करून बघत होते. तर या ह्याच्यातून या राष्ट्रवादाच्या उदयामध्ये मीडियाची महत्वाची भूमिका होती. त्यानंतर दुसरं आहे पॉइंट त्याच्यात तो आहे फॉर्मेशन ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्ष जे आहे त्याची स्थापना देखील 1883च्या आसपास झालेली आपल्याला दिसते. जेणेकरून ज्याच्यामध्ये अनेक छोट्या छोट्या ज्या संघटना होत्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये त्या सगळ्या एकत्र आल्या देशभरातल्या आणि त्यांनी भारतीय राष्ट्रीय सभा जी आहे त्याची स्थापना केली, ज्याला आपण इंडियन नॅशनल काँग्रेस असं म्हणतो. आणि मग काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये हा लढा जो आहे स्वातंत्र्यासाठीचा किंवा राजकीय सुधारणेसाठीचा लढा जो आहे तो उभारला गेला. त्यातलं मग प्रमुख पहिल्या टप्प्यामध्ये आपण बघतोय की मॉडरेट्स म्हणजे मवाळवादी जे आहेत ते त्यांचा खूप प्रभाव होता 1885 पासून 1905. याच्यामध्ये गोपाळ गणेश याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे असतील, त्याच्यानंतर गोखले असतील, हे जे आहेत हे लोक जे आहेत ते महत्वाची त्यांची भूमिका होती. यांचा विश्वास होता की ब्रिटिश सत्ता ही कायद्याने चालणारी सत्ता आहे, त्यामुळं कायद्याचं ते पालन करतील. मग त्यामुळे आपण सनदशीर मार्गे म्हणजे अर्ज, विनंती, मागण्या याच्या मार्गे निवेदन अशा माध्यमातून आपण ब्रिटिशांकडे मागण्या कराव्यात आणि त्याच्या माध्यमातून ब्रिटिश जे आहेत ते आपल्यामध्ये हळूहळू का होईना राजकीय सुधारणा घडवून आणतील. असे हे मॉडरेट्सची एक साधारण मांडणी जी आहे ती होती.
याच्या विरुद्ध अर्थाने वागणारे विचार करणारे होते ते म्हणजे एक्स्ट्रीमिस्ट म्हणजे जहालवादी. त्यांचा कार्यकाळ हा टिळकांच्या सोबत चालू होतो. म्हणजे आपला जो चौथा घटक आहे त्याचं नाव आहे एज ऑफ टिळक म्हणजे टिळकांचा काळ. याच्यामध्ये आपण बघतो की जहालवाद्यांचा या काळामध्ये उदय झालेला आपल्याला दिसतो. टिळक स्वतः आणि बिपिन चंद्र पाल, श्री लाल बाल पाल ज्याला म्हणतो की नाही, लाल बहादूर शास्त्री, लाला लाजपत राय, बाल गंगाधर टिळक आणि बिपिन चंद्र पाल हे यांच्या नेतृत्वामध्ये हा जो गट होता जहालवाद्यांचा तो काँग्रेसमध्ये निर्माण झाला होता. आणि या जहालवाद्यांचा संघर्ष मॉडरेट्स म्हणजे मावळवाद्यांशी झाला. जहालवाद्यांचं म्हणणं होतं की हे जे ब्रिटिश सरकार हे जुलमी सरकार आहे ते काय अर्ज विनंत्यांना काही मान्य करणार नाही. त्यांच्या विरोधात एकदम जहाल पद्धतीने संघर्ष करणं अपेक्षित आहे असं तशी त्यांनी मान्य केली. यातून जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये खूप संघर्ष झालेला आपल्याला दिसतो. आता मवाळ जे आहे ते कसं अर्ज विनंत्या, पत्रव्यवहार, निवेदन याच्या माध्यमातून काम करायचे. त्या उलट जहालवादी हे खूप आक्रमक पद्धतीनं आपल्या काही गोष्टी ज्या आहेत ते हे करत होते. उदाहरणार्थ स्वदेशी कपड्यांचा वापर करावा, विदेशी कपड्यांची होळी करावी, शाळांवर शिक्षणावर बहिष्कार टाकावा, राष्ट्रीय विद्यालय उभारावीत, अशी अनेक लढाईच्या भूमिका ज्या आहेत त्या या अं, जहालवाद्यांनी केलेल्या आपल्याला दिसतात. आता ह्या सगळं जे राष्ट्रवादाचा उदय भारतामध्ये झाला होता, राष्ट्रीय जागृती जी होत होती त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी आणि भारतीयामध्ये फूट पाडण्यासाठी लॉर्ड कर्झन याने बंगाल प्रांताची विभागणी केली. आता विभागणी करताना हिंदू मुसलमान असा भेद केला गेला. म्हणजे मुसलमानांना पश्चिम बंगाल, पूर्व बंगाल आणि हिंदूंना पश्चिम बंगाल अशी ती वाटणी करण्यात आली. तर ती वाटणी झाली त्याला भारतातनं मोठ्या प्रमाणात विरोध झाला. याशिवाय बंगालमधला जे बंगाली भाषिक लोक आहेत, तिथला जो बुद्धिवंत वर्ग आहे त्यांनी खूप मोठा संघर्ष जो आहे त्याच्या विरोधात उभा केला. आणि त्यातून मग विदेशी कपड्यांवर बहिष्कार, ब्रिटिश मालावर बहिष्कार अशा अनेक चळवळी ज्या आहेत त्या निर्माण झाल्या. आणि याच्यात आपण बघतो की स्वदेशी चळवळ जी आहे, भारतीय माल वापरावा, भारतीय हे करावा, हरताल करावा, विदेशी वस्तू विकत घेऊ नये वगैरे या सगळ्या गोष्टी असलेल्या स्वदेशी चळवळ जी आहे ती या ह्याच्यामध्ये निर्माण झालेली होती. त्या सर्वांना दाखवा. यानंतर शेवटचा पॉइंट आहे तो होम रूल लीग. होम रूल जे आहे, होम रूल ही या स्वदेशी चळवळीच्या नंतरच्या टप्प्यामध्ये साधारण निर्माण झाली. होम रूल म्हणजे काय की वसाहतीच्या अंतर्गत स्वातंत्र्य मिळावं म्हणून भारतीयांनी एक चळवळ उभी केली, त्याला होम रूल असं म्हणतात. होम रूल म्हणजे जरी ब्रिटिश साम्राज्य असलं तर ठीक आहे, आम्ही त्या साम्राज्याचा भाग आहोत, तरी आमचं जे शासन आहे आमच्या भारतावरचं हे मात्र आम्ही स्वतः करणार असं ते म्हणत होते. म्हणजे फॉरेन अफेअर्स किंवा संरक्षण हा याच्यामध्ये जरी ब्रिटिशांचं हे चाललं तरी ब्रिटिशांची सत्ता असेल तरी जे अंतर्गत कारभार असेल भारताचा तो मात्र भारतीय लोकांच्या हाती राहावा, भारतीयांच्या कडे राहावा अशी यांची मागणी होती. इंग्लंडमध्ये हे नुकतंच आयर्लंडमध्ये या पद्धतीचं होम रूल अधिकार त्याला प्राप्त झाला होता. त्या धर्तीवर भारताला तसा अधिकार मिळावा यासाठी ही चळवळ उभी केली होती. आणि बेझंट नावाच्या ज्या विदुषी होत्या तर त्या याच्यामध्ये खूप त्यांचा मोठा सहभाग होता. आणि नंतर लोकमान्य टिळक देखील होम रूल मध्ये
सहभागी झाले आणि यातून ही चळवळ जी आहे ती मोठ्या प्रमाणात खपावली होती आणि या चळवळीचं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन होती की ती मोठ्या प्रमाणात तिचा विस्तार झाला आहे. जे मॉडरेट्स जे होते मवाळवाद्यांच्या याच्यामध्ये राष्ट्रीय जागृती खूप मर्यादित वर्गामध्ये होत होती. पण होम रूल आणि स्वदेशी चळवळीमुळे देशभरात आणि वेगवेगळ्या तळागाळातल्या लोकांच्या मध्ये देखील राष्ट्रीय भावनेचा उदय होण्यात या चळवळी कारणीभूत ठरल्या. आणि याच्या आधारात म्हणजे हे सगळे 1920 पर्यंत चाललं आणि याच्यानंतर पुढच्या काळात महात्मा गांधी ज्यावेळी परत आले तर त्यांनी ज्यावेळी असहकाराची चळवळ उभी केली त्यावेळी ही जी सगळी बॅकग्राऊंड होती त्याचा त्यांना चांगल्या पद्धतीने उपयोग झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. कुणाच्या काही शंका आहेत त्याच्याबद्दल? सर, हा बोला. स्वाध्यायाचे प्रश्न कधी येणार आहेत? BA सेकंड इयरच्या काय हा स्वाध्यायाचे मी दिलेत प्रश्न त्यांच्याकडनं ज्यावेळी फायनल येतील ना त्यावेळी मिळतील तुम्हाला. मी बरोबर, तिकडे ठीक आहे दिलेत सर. प्रश्न. अच्छा. तुमची किती तारखेला आहे परीक्षा? 26 पासून चालू आहे. हा येतील त्याच्या आधी येतील. बरोबर, चालेल. हम्म? ओके. हा तर बुक्स चला. पण नाहीयेत एक दोन. कुठले नाही आहेत पुस्तक? ग्रेट रिफॉर्मर्स ऑफ इंडिया आणि तो आयसीटीचं मायनर आहे ना, मायनर पेपर आहे तो आपल्याला नाही आहे. तुम्ही तुमचा मुख्य पेपर कुठला आहे त्याच्यावर डिपेंड करते. हिस्ट्रीशी रिलेटेड आहे ना ते पेपर? नाही खरं तो तुम्ही घ्यायचा नाही आहे. ग्रेट रिफॉर्मर तुम्ही जर समजा हा पेपर घेतला असेल, हे हा, बघा हा जर तुम्ही पेपर घेतला असेल तर तो तुम्ही घ्यायचा नाही आहे ना. एक मिनिट हा सर. हे आत्ताचे दोन आपण जे हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र आणि मॉडर्न इंडिया हा हा हे आहे पेपर माझे. आहे तुम्हाला. हा हे तुम्ही हा, घ्यायचा नाही पेपर. हा तोच कधी आला. घ्यायचा असते? हा मायनर पेपर असतो. हा पेपर जो आहे ज्यांचा इतिहास विषय नाही, मेजर मेजर जो विषय आहे की नाही तो इतिहास हा, नाही अशा लोकांनी हा पेपर घ्यायचा. पण सर हा आहे आता आम्हाला. तुमच्या ह्याच्यात चुकून निवडला असेल मग तुम्ही तो. मी रणदेवी सरांकडूनच निवडून घेतलेले हे. हे सगळे पेपर हो. मला हॉल तिकीट पाठवा तुम्ही. ओके सर. त्याच्यातला हा जो आहे म्युझियम अँड मॅनेजमेंट एवढा पेपर एक आपल्याकडनं होईल. म्युझियम अँड मॅनेजमेंट एक आहे, मराठा नाही लोककला एक तो आहे हा हीच आणि आहे हीच आहे. भारतातील महान सुधारक. भारतातील महान सुधारक हा मायनरचा पेपर आहे. ज्याचं मेकिंग ऑफ मॉडर्न महाराष्ट्र आहे का तुमचा? मी स्क्रीनवर दाखवतो ते दोन पेपर आहेत का तुमचे? एक मिनिट सर. स्क्रीन छोटी दिसते ना ते. हम्म. हा हे दोन आहेत, मेकिंग ऑफ मॉडर्न महाराष्ट्र, हा हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, हे दोन्ही आहेत. बर ठीक आहे. एकच मिनिट थांबा. रणजित तुमचे कुठले कुठले पेपर आहेत? माझे हे 2 पेपर आहेत की. आणि ते ग्रेट रिफॉर्मर नाही, ते माझा नाही विषय. त्याच्या बदली कुठला आहे तुमचा? त्या इंडियन काहीतरी वेगळाच विषय आहे. नेचर ऑफ इंडियन असं काहीतरी आहे तो विषय. बर पुष्पा पाटील तुमचं काय स्थिती आहे? विनायक विनायक तुमचं कसे पेपर आहेत सांगा मला जरा. विनायक फरतडे तर बेसिकली काय आहे, मेजर जो विषय असतो त्या विषयातला मायनर विषय घ्यायचा नसतो. हे चूज करताना मी रणदेवी सर समोर होते. बर हा, त्यांनीच हिस्ट्रीशी रिलेटेड जे आहेत हा
ते मला हे सजेस्ट केले होते आणि तुम्ही एकदा माझ्या हॉल तिकीट विचारून बघा तुम्ही सरांना, आणि काय असेल तर बदलून घेता आलं तर बदलून घ्या. ठीक आहे, सरांशी बोलून घ्या तुम्ही. बर तर म्हणजे आता मी कुठले घ्यायला पाहिजे त्याच्याशी रिलेटेड? ते आता मायनर दुसरा कुठला विषय असतो की नाही, दुसरा म्हणजे राज्यशास्त्र किंवा हे याच्यातला घ्यायचा असतो. ओके. तुम्हाला समजा, तुम्हाला आता हा कसं असते, तुम्हाला मागच्या वेळी होता की नाही 3 पेपर होते तुम्हाला, बरोबर? तर त्याच्यातला हा एखादा पेपर घेता येईल. ते म्हणजे ते जे 3 विषय होते, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, बरोबर. मराठी भाषा, याच्यातला एक घ्यायचा असतो. बर सर मी तुम्हाला हॉल तिकीट सेंड करते हो, आणि सरांना सगळे पाठवा, सरांशी सरांशी पण पण बोलू. बोलून घ्या. ते विषय सांगतील तुम्हाला कुठला घ्यायचा आणि कसं बदलून घ्यायचं त्याचं सांगतील मग तुम्हाला. आता त्यासाठी हॉल तिकीट आलं आहे तर त्याचा काही प्रॉब्लेम येणार सर? ते दुरुस्त करून घ्या म्हंटल ना मी तुम्हाला. बर बर ठीक हा, आहे दुरुस्त करून घ्यायचं ना, म्हणजे ते मग तसं दुरुस्त होणार ना, असा आहे तो विषय. ओके ठीक आहे. सर ओके ओके सर थँक्यू. हो. चला, अजून कुणाला काही शंका आहेत? हॅलो हा, बोला. हॅलो हा, बोला बोला. बोला. हा सर, माझं 1 तारखेला जो पेपर आहे की नाही हिस्ट्रीचा, एक कसलं? 1 डिसेंबरला, नाही, एमएच नाही हिस्ट्री ऑफ आहे, आता मॉडर्न बीएच इंडिया. चालू आहे. एमएच सकाळी हा झालंय. एमएचं कॉन्टॅक्ट सर. सेशन सकाळी झालंय. मी ग्रुपवर मेसेज हा केला होता त्या संदर्भात. ठीक आहे. एमएचं बर. उद्यापासून हा दुपारी असेल. हे आता बीएचं चालू होतं. हा बीएचच बोलालोय सर. फर्स्ट इयरचं म्हणताय ना तुम्ही? नाही, सेकंड इयर. हा, सेकंड इयर. मग सेकंड इयरची एक्झाम 1 डिसेंबरला आहे. मग ते आलंय त्यावेळेला तसं एकाच दिवशी वेळापत्रक. 2 पेपर आहेत. त्यामुळे हॉल 25 तिकीट डाउनलोड तारखेपासून केलं. म्हणतात. नाही, आता ते रणजित कबाडे म्हणजे 25 तारखेपासून आहे तुम्ही. हॅलो 25 पासून आहेत असं म्हणत होते एक जण. हो, 25 पासून आहे. हा, हॉल तिकीटवर माझ्या आलेला आहे तारीख 1 डिसेंबर. बर. आणि त्याच दिवशी त्याच वेळेला 2 पेपर आहेत. दुसरा एक पेपर आहे तो कुठला? चेंजिंग नेचरचा आहे. चेंजिंग नेचर ऑफ इंडियन सोसायटी. त्याच दिवशी त्याच सोशल वेळेलाच तुमचा पेपर आहेत ते कुठला दोन्ही विषय? पण. माझं जे हे आता आपलं संपर्कसत्र चालू आहे ना, ते इतिहास हा मेजर विषय ज्यांनी घेतलेत नाही त्यांचं मेजर संपर्कसत्र आहे. घेतलाय का? हा, तुमचं नाही मेजर आहे नाही का माझं इतिहास? नाही सर. हा, हे इतिहास मेजर असलेल्या लोकांचं म्हणजे संपर्कसत्र आहे. हा, ठीक आहे. ठीक आहे. हा, आणि मायनर जर तुमचा इतिहासचा असेल म्हणजे तो ग्रेट हा रिफॉर्मर्स, तर ते हा परवा दिवशी होईल त्याचं संपर्कसत्र 6 तारखेला. चालेल चालेल ओके सर. हं? ठीक आहे. आलं हा लक्षात? म्हणजे हा तुमचा मेजर कुठला विषय आहे? हॅलो. हॅलो हा, मेजर विषय कुठला आहे तुमचा? मेजर नाही माझा हिस्ट्री 1820 पर्यंत आहे ना. अच्छा, तो इतिहासच आहे मग. हो ठीक. ठीक आहे. अजून कोणाची काही शंका ठीक आहे. आहे? हा हा हो, 1857 ते ठीक आहे, मग तुमच्या काही शंका नसतील तर आपण थांबूया. हं?
उद्यापासून तुमचं जे संपर्क सत्र आहे ते सकाळच्या हॅलो वेळेत होईल. आज दुपारी जरी झालं असतं तरी. हा सर. हॅलो नाही, हॅलो. माझा पहिला एक सूचना ऐका की हा उद्यापासून हा संपर्क सत्र सकाळी होईल 11:30 वाजता. हा बोला आता. सर हॅलो. विषय आता तुम्ही बोललेत का नाही. हा हॅलो. बोला ना. 1 तारखेच्या विषय बोललेत नाही त्याने. हा 1 तारखेला 10:30 वाजता हा हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया हा हा पेपर आहे काय. बर परत 1 तारखेलाच हा 10:30 वाजता टायमिंग पडलंय ते चेंजिंग नेचर ऑफ इंडियन सोसायटी. हो ना. मग ते मेजरचे 2 पेपर असतील ना. ते काय मायनर आहे तो चेंजिंग नाही नाही, सोसायटी. मेजर आहेत. तुम्ही एक काम करा. मला तुमच्याकडे ऍडमिशन फॉर्म आहे तुमचा. आहे की. हा जरा पाठवा मला. हा ऍडमिशन पाठव फॉर्म आणि हॉल तिकीट दोन्ही पाठवा. हा चालू पाठवतो. म्हणजे हे करून टाका. हे थांबवतो मी रेकॉर्डिंग.